टाकीमध्ये आता 1 फूट गळ आहे, 1 फुटाचा गळ आहे. तो गळ गेल्या 24 वर्षापासूनचा गळ आहे. याची दखल घेतलीच गेली पाहिजे आणि याचा जाब आता विचारला गेला पाहिजे मागच्या सत्ताधाऱ्यांना की तुम्ही काय करत होते. गेल्या कित्येक दिवसापासून अंमळनेरला दूषित पाणी पुरवठा होतोय म्हणून वारंवार चर्चा होत आहेत, काही बातम्या लागत आहेत. मागच्या बऱ्याच काही 22 ते 24 वर्षापासून अंमळनेरमधल्या सगळ्या जेवढ्या पाण्याच्या टाक्या आहेत ह्या धुतलेल्या नाहीत. चर्चा होती की टेंडर निघालेले आहेत आणि टाक्या साफ करायला मॅनपॉवर मिळत नव्हती. भडगाव, पाचोरा, जळगाव प्रॉपर पावसाच्या आधी सगळ्या टाक्या साफसफाई झालेल्या आहेत. एक प्रश्न असा पडतो की 24 वर्षामध्ये जे सत्ताधारी होते त्यांना आजपर्यंत याची दखल घेता नाही आली. आता मी आपल्या अंमळनेरमधल्या कोर्टाच्या बॅक साईडला जी पाण्याची टाकी आहे 24 लाख लिटरची, त्या टाकीत मी स्वतः उतरलेलो आहे. आमचे जे सत्ताधारी नगरसेवक मंडळी आहे त्या सगळ्यांना मी कॉल करून बोलून घेतलेलं आहे, कारण की आज स्वतः माझ्याकडे घरी आज खराब पाणी आलेलं आहे. बहुतेकांचं म्हणणं असतं की पाणी पुरवठा करताना जी पाईपलाईन आहे ती लीक होते म्हणून पाणी खराब येतं. जो उगम आहे तो उगमच जर आपण बघितला, जिथून पाणी येतं टाकीमधून, ती टाकीच जर चेक केली तर. म्हणून मी शेवटी आज आपल्या कोर्टाच्या मागच्या टाकीत उतरलोच होता आणि आजची कंडिशन मी बघितली. आता तर पाणी खालचं घे ना, गळ घे ना, गळ. तर साधारणतः 1 फूट पाण्यात 1 फूट गळ आहे. हा जो 1 फूट गळ आहे, खालचा गळ घ्या अजून. हे बघ कॅमेरा बघ. ही जर विदारक परिस्थिती आपली आहे तर कुठल्या हेतूने आरोग्य, कुठल्या उद्देशाने आपलं आरोग्य चांगलं राहील. पाणी ही अशी गोष्ट आहे की ती जीवनावश्यक गोष्ट आहे आणि ह्या सिच्युएशनमध्ये जर आपण याची दखल नाही घेतली तर निश्चितच पुढचा पाणी पुरवठा दूषितच होत राहील. म्हणून पहिले आता नगरपालिकेच्या माध्यमाने आपण सगळ्या टाक्या साफ करू पावसाळ्याच्या आधी, हा उद्देश हाताशी घेऊ आणि पहिले जाब विचारू की गेल्या 24 वर्षामध्ये मागच्या सत्ताधाऱ्यांनी एकदाही पाण्याची टाकी का नाही साफ केली. फक्त टेंडर काढायचं, टक्केवारी घ्यायची, रस्त्यावर रस्ते बनवायचे, लाईटच्या बाजूला लाईट लावायचे आणि ब्लॉक लावून सर फक्त सुशोभन दाखवायचं. पण जो खरा मूळ उद्देश आहे की आपण ज्या पदाकरता, ज्या कामासाठी आपण पद घेतो, लोकांनी आपल्याला त्या ह्याच्याने निवडून दिलेले आहे, त्या मूलभूत सुविधा देणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये ही सुद्धा स्वच्छता असणं गरजेचं आहे. फक्त रस्ते झाडणं, गटर साफ करणं हाच उद्देश नसून आपल्या टाक्याच आपल्याला साफ करावं लागतात. हा बहुतेक यांना सत्ताधाऱ्यांना मागे विसर पडला असेल आणि त्याचेच परिणाम आज आपण भोगत आहोत. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की जर समजा 1-2 दिवस पाणी पुरवठा पुढे मागे झाला भविष्यात टाक्या साफ करण्यासाठी, तर तेवढं विलंब सहन करून घ्या. पण आता आम्ही लवकरात लवकर ह्या आचारसंहिता संपल्याबरोबर याची वर्कआउटवर काढू आणि सगळ्या टाक्या साफ करून घेऊ. आणि पहिला प्रश्न जे मोर्चे काढणार होते, आंदोलन करतात की सत्ताधारी काय करतायत, कुठे गेले, तर आम्ही तुमच्या चुका दुरुस्त करतोय. या चुका आमच्या नाही आहेत. गेल्या 15 वर्ष 24 वर्ष ज्या तुमच्या सत्ता होत्या तेव्हा तुम्हाला हे उमगलं नाही. त्याच्याकरता जमिनीवरती येऊन काम करावं लागतं आणि जमिनीवरती येण्यासाठी खांद्याला खांदा लावून तुम्ही आम्हाला कामाला मदत करा. घरात एसी मध्ये बसून कामं होत नाहीत. घरात एसी मध्ये बसून लोकांना भाड्याने विकत घ्यायचं आणि मोर्चे काढायचे, ते कामं करण्यापेक्षा जे काम करतायत त्यांना मदत करा, त्यांना सहकार्य करा. तुम्ही सुद्धा कामाला लागा. आपण 36 नगरसेवक आहोत. 36 लोकांनी जर कामं वाटून घेतले तर अंमळे हा जिल्हा होऊन जाईल. माझं सगळ्यांना एकच आग्रहाची विनंती आहे की राजकारण न करता, हेवादेवा न ठेवता, विरोधक सत्ताधारी ही गोष्ट न ठेवता सगळे मिळून आपण काम करू. कोणालाही दोषी मानू नका. सगळेजण काम करण्याकरताच निवडून आलेले आहेत आणि ते पद ज्याने घेतलेलं आहे त्यांनी प्रामाणिकपणे याचं निभवा आणि लोकांसाठी जे सहयोग करता येईल तेवढा सहयोग करा. धन्यवाद.
दादा मगाशी हे आढळून आलं होतं की गेल्या 24-25 वर्षापासून पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या गेल्या नव्हत्या. तसंच गाडयुक्त पाणी अंमळनेरकर जनता पित होती. पालिका प्रशासन जेव्हा सत्तेवर आलं तर त्यावेळेस आपण पालिकेच्या वतीने सर्व पालिका प्रशासनाने आश्वासन दिलं होतं की नित्य नियमाने गाड काढला जाईल आणि पाण्याच्या टाक्या साफ केल्या जातील. तरी पण ती अजूनपर्यंत कारवाई झाली नाही. मग आपण ही कारवाई तुमचा प्रश्न विचारणार असतंय, कारण ज्या वेळेला पदभार घेतला, नगरपालिकेचं कार्य सुरुवात झाली, त्यावेळेला पहिला 1 महिना बॉडी बसायला वेळ लागला. त्याच्यानंतर लगेच आम्ही जेव्हा सुरुवात केली कामांची तर पहिले बाहेरचा भाग बघितला. ज्या गोष्टी राहिलेल्या होत्या ते विचारात टाक्या पण घेतल्या होत्या त्यावेळेला. पण त्यावेळेला टेंडर जे मागवले होते आपण, एक रफ टेंडर की काय कॉस्टिंग जाईल, कोणी 2 लाख, कोणी 5 लाख, कोणी काही किंमत सांगत होतं. तर एवढा निरर्थक खर्च करणं की जी गोष्ट आपण बघितली नाही आहे, टाकीत किती घाण आहे, काय आहे, अंदाजित कसं काय टेंडर द्यायचं, म्हणून तो विषय त्यावेळेला पेंडिंग राहिला. त्याच्यानंतर आम्ही टाकीत उतरण्याकरता एकाला पाठवत होतो, त्याची हिंमत कसली, तो अर्ध्यातनं वरती येऊन गेला. तो विषय स्थगित राहिला. त्यात मार्च एंड आला. त्याच्यानंतर लगेच आता ही विधान परिषदेची आचारसंहिता लागली. असं करता करता 6 महिने गेले. या 6 महिन्यामध्ये असं काही वातावरण निर्मित झालं की सत्ताधारी काहीच काम करत नाहीत, सगळे खोटे आश्वासन देत आहेत. 2020, 21, 22, 23, 24, 25 प्रत्येक लॉगबुक मी चेक केलं, प्रत्येक वर्षाचं लॉगबुक बघितलं पाणी वाटपचं. त्याच्यामध्ये 6वा, 7वा, 8वा दिवस आलेलाच आहे उन्हाळ्यामधला. मग त्यावेळेला 7वा, 8वा दिवस चालत होता पाण्याला, आणि आता 7वा, 8वा दिवसला काय अडचण आहे? स्वतः कलेक्टर सांगतात की पाण्याची कपात करा, पावसाचं वातावरण असं असल्यामुळे कमी पाणी वापरा, आणि आपले विरोधक मंडळी म्हणते की 2 दिवसात पाणी द्या. मुंबईमध्ये सुद्धा अर्धा वेळ पाण्याची कपात केली गेलेली आहे. मग मोर्चा आंदोलन का करायचे? मोर्चे काढा, आमचं काहीही म्हणणं नाही, पण त्याला काही बेस हवा. खांद्याला खांदा लावून तुम्ही काम करा आमच्यासोबत, मग आमच्या म्हणजे तुम्हाला समर्थन आहे तुमच्या मोर्चाला. पण घरामध्ये AC मध्ये बसून लोकांना उकसवायचं, लोकांना भाड्याने विकत आणून मोर्चे काढायचे, हे करण्यापेक्षा तुमचीही जबाबदारी आहे की तुम्ही सुद्धा सहयोग करायला पाहिजे पालिकेला. तुम्ही सुद्धा आज सत्ताधारी आहे, तालुक्याचे सत्ताधारी आहे. तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आम्ही निश्चितच 100% ग्वाही देतो की आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आणि हा प्रश्न 24 वर्षाचा जुना आहे. 2002 मध्ये टाक्या साफ केल्या गेल्या होत्या. हे 2026 आहे. का? तुम्ही पण मागे सत्ता उपभोगली 5-5, 8-8 वर्ष. तेव्हा आणि समजला का हा विषय? आताच का विषय येतात? त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सोबत साथ द्या कामं करायला. आमची एवढीच इच्छा आहे. आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही सुद्धा सत्ता घेतलेली आहे, आता तुम्ही सुद्धा नगरसेवक आहात. जे विरोधक म्हणून म्हणतायत की तुम्ही सुद्धा नगरसेवक आहेत, तुम्ही सुद्धा कामाला लागा. ज्या अडचणी तुम्हाला वाटतायत त्या आम्हाला सांगा, आम्ही तेही दुरुस्त करू. पण आम्ही तुमच्या चुका दुरुस्त करत आहोत. ह्या चुका आमच्या नाहीत. आता पावसाळ्याच्या सगळ्या टाक्या धुतल्या जाऊन दरवर्षी, अजून आम्हाला 4 वर्ष सत्ता आहे, 4.5 वर्ष, तर 4.5 वर्षात दरवर्षी पावसाळ्याच्या आधी टाक्या धुतल्या जातील याची मी ग्वाही देतो. आणि ते माझं काम राहील. तुम्हाला 4ही वर्षाचं माझे प्रत्येक वर्षाचे टाके धुतल्याचे फोटो अपलोड होतील. धन्यवाद.